बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला कपिलधारचा धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस धो बरसला, त्यामुळेच माझ्या पाठीमागे दाखवतोय मोठ्या प्रमाणात हा जो काही कपिलधारचा धबधबा आहे तो उंचावून कोसळणारं पाणी आणि तो देखील नॉर्मल नाही तर मोठा प्रचंड यात कोसळतोय। दोन धबधबे यामध्ये नर आणि मादी असे धबधबे आहेत आणि हे दोनही धबधबे आज ओसंडून वाहत आहेत। विशेषतः हे चित्र बीडकरांना पाहण्यासाठी तब्बल ऑगस्ट किंवा सप्टेंबरचा महिना उघडावा लागत होता आणि त्यानंतरच हे सगळं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र यावर्षी अवकाळी पाऊस कधी न होतो इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात बरसला आणि तो बरसल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने आता हे पूर्णतः या कपिलधारच्या धबधब्याचं जे काही विहंगम असलेलं दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी पर्यटकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपण पाहतो समोर देखील पाहतोय पर्यटक अशा पद्धतीनं फोटो काढण्यासाठी त्यांना मोह आवरत नाही आणि त्या धारेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र अशा पद्धतीनं जाणं हे जीवघेणं आहे। तर लहान लहान मुलं देखील आहेत ते देखील अशा पद्धतीनं जे काही पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील असणं महत्त्वाची गोष्ट आहे। आपण जर या अगोदर पाहिलं तर मे महिन्यामध्ये अशा पद्धतीने कपिलधारचा धबधबा कधीही ओसंडून वाहत नव्हता। मात्र ज्या पद्धतीने हा ओसंडून धबधबा वाहतोय आणि तो पाहण्यासाठी पर्यटक देखील या ठिकाणी येत आहेत। दुसरीकडे या ठिकाणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू असलेले मन्मथ स्वामी यांची देखील समाधी स्थळ आहे, संजीवन समाधी आहे, दर्शनासाठी देखील भाविक भक्त येत आहेत। मात्र इथं आल्यानंतर पुराच्या पाण्यासोबत जीवघेणा स्टंट देखील करणारे काही हौशी तरुण देखील आढळत आहेत। त्यामुळे इथं प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाने त्यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। अन्यथा या ठिकाणी एखादा निष्पाप व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो। त्या अनुषंगाने देखील उपाययोजना कठडे असणं आणि सुरक्षा रक्षक असणं देखील महत्त्वाची गोष्ट आहे। मात्र दुसरीकडे आनंदाची गोष्ट म्हणजे मे महिन्यामध्ये अशा पद्धतीने हा धबधबा ओसंडून वाहत असल्याकारणानं आता इथल्या प्रत्येक बीडकरांच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद हा ओसंडून वाहतोय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।